सकाळच कोण फोन करते? हॅलो हॅलो, लक्ष्मी दळवी बोलतायत का? हो बोलते. आपण? मॅडम, मी भारती ज्वेलरी शॉप मधून आशा बोलतेय. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस? अहो एक मिनिट. अय्या हो, पण तुम्हाला कसं माहिती? मॅडम, तुम्ही आधी आमच्या दुकानात खरेदी केली आहे ना? हो असेल. म्हणजे मग तेव्हाच आम्ही कस्टमर्सचे डिटेल्स सेव्ह करतो. तुम्हीच पूर्वी फॉर्म भरला होता. हो का? मॅडम, आज आमच्या दुकानात तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला 5% ऑफ मिळेल. तुम्ही प्लीज खरेदीला या. हो म्हणजे यांना सांगते तसं. येस मॅडम, वन्स अगेन हॅपी बर्थडे. खूप खूप आभार. कुटू 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 कुटू. हा माणूस एक तर तोंडाने मुका, कानाने बैरा, आवाज केवढा करतो. काय रे, तू मला पण बैरा करून टाकणार आहे का काय? बंद कर कुठनं. माझी चहाची वेळ झाली रे. 2 घोट सुकाने घशाखाली जाऊ दे की. वय झालंय माझं. माझा वाढदिवस मलाच लक्षात नाही. नाही पण मला खात्री आहे घरात कुणाच्या तरी लक्षात असेलच. बघूया आता सगळ्यात आधी कोण शुभेच्छा देतं मला. सासूबाई चहा. गरम. सासूबाईंना माझा वाढदिवस नक्की लक्षात असणार. लक्ष्मी, काय ग आज खुशीत दिसतेस? आज काय आहे का? नाही काही नाही. काय ग, आज जेवायला काय करणार आहेस? काळजी करू नका, तुमच्याच आवडीचं करणार आहे. आता आई चुप बाबांच्या खिशातून पैसे काढेल आणि केबलवाल्याला दे. घे. चला येऊ काकू. कुठे निघालास? नाश्ता करून जा. ये. आता नको, परत वेळ काढून नक्की येईन. नेहमी असंच करतोस. आता पुढल्या वेळेला नाश्ता केल्याशिवाय सोडणार नाही मी. हो चालेल, येऊ आता. बर, सांभाळ. हो. केबलवाल्याचा सीन संपला. आता परत संतोष दादा येऊन एक मस्त नाटक करेल. अरे कुठे गेला केबलवाला? तो केबलवाला आला होता ना, पैसे द्यायचे होते ना त्याला. राहू दे संतोष, दिले पैसे. दिले? ठीक आहे. वीणा दे, पोहे दे अजून. आई मी येतो का? मला उशीर होतोय. अरे तू कुठे कामाला निघालायस का? अहो बाबा, ऍक्च्युली मी ते माहिती आहे आणि तुझ्या त्या इंटरव्ह्यूचं काय झालं रे? का बाबा, मी हे 9 ते 5 काम करण्यासाठी बनलोच नाही हो. अहो जॉब करून खूप कमी पैसे मिळतात. तुम्हाला सांगू, अशा करिअरला अजिबात अर्थ नसतो. हो का? मग हे एवढा तयार होऊन निघालास कुठे तू? अहो मी ते हनीला जर सिंचनाला ऑफिस मध्ये सोडायला जात आहे. चांगलं. बाबा काय झालं? चेहरा का असा केलाय? केला नाही, झाला. एखादी गोष्ट मनाला पटली नाही ना की चेहरा असाच होतो. बाबा तुम्ही ना माझं अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो तुमचा मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे. लवकरच माझं एक स्टार्टअप सुद्धा सुरू होणार आहे. बाबा तुम्हाला सांगू का, मी ना देवगड वरून हापूस आंबे मागवणार आहे आणि स्वतःचा आईस्क्रीम पार्लर सुरू करणार आहे. अहो बाबा, हे काही साधं सुद्धा आईस्क्रीम पार्लर नसेल. आपल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये फक्त फ्रेश स्पॉट आईस्क्रीम मिळतील. तुम्हाला सांगतो, अख्ख्या सासवड मध्ये असं आईस्क्रीम पार्लर कोणी काढलं नसेल. काय मग, कशी वाटली माझी आयडिया? हा, तुला सिंचनाला सोडायला उशीर होतोय, जा तू. लहान भाऊ आहे ना तुझा, तू काय असतो? हो ग हो, अगदी कुक्कुला बाळच जणू.
पण ह्या कुकुल्या बाळाला बायकोच्या पुढे मागे गोंडा घोळण्यातून वेळच मिळत नाही. काय अलाराम? ए, कामातून गेला राम. संतोष पुरे हा. आई निघतो मी, मला उशीर होतोय. हो बाळ. अहो, मी पण निघतो. ए चल. ए वेंकी, बॅग बॅग येऊ नये. यांचा फोन. अहो काय झालं? लक्ष्मी, अगं एक गोष्ट मी घरीच विसरलो. काय विसरलात? परवा ऑफिस मधून मी एक फाईल आणली होती, ती घरीच राहिली. जरा बघतेस का? फाईल इथे कुठे नाही दिसत आहे. आपलं कपाट उघड. बरं बरं बघते. अशी कशी विसरलात आज फाईल? बघते हा, जरा थांबा. अहो इथे कुठली फाईल नाहीये. तिजोरीत बघ. तिजोरीत कशी असेल फाईल? अगं बघ तर. अहो बरं जरा थांबा. अहो मी म्हटलं ना, नाही आहे इथे फाईल. अहो आपल्या तिजोरीत वेगळीच डब्बी आहे. ही कुणाची डब्बी आहे? आपली नाही आहे ही. उघड जरा बघ त्यात काय. मी नंतर फोन करतो. अहो